बॉबी भोईर यांचाही सत्कार होईल। बॉबी भोईर या आपलाही सत्कार इथे होईल। आणि हीच तर ओळख आहे श्रीराम फाउंडेशन म्हटल्यानंतर बक्षिसांचा वर्षाव नेहमीच केला तो। राम ठाकूर असतील बघा नक्कीच। ओके 10,000 सुद्धा त्यांनी गुगल पे केलेले आहेत रोहन ठाकूर यांनी। आणि बली अंकुशराव यांच्याकडनं सुद्धा 2,000 रुपये। सोहम म्हात्रे यांचाही संयम म्हात्रे यांचाही सत्कार होईल। संयम म्हात्रे या आपले सत्कार होईल। बालाजी एकर्स भिवंडी आणि त्यांच्या विरोधात आता श्रीराम फाउंडेशन अशी आजच्या रात्रीतली शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यानंतर आपण लगेच टॉस सुद्धा करणार आहोत। मेगा गोंदले यांना विनंती असेल की आपण यायचे मेगा दादा जे मौलिक मेगा स्पोर्ट वाघबिल या टीमचे संघ मालक होते रवी घरत आणि टॉस करणार आहोत आपण। सिद्धेश भोईर आणि प्रतीक मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत। एका बाजूला श्रीराम फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला बालाजी एकर्स भिवंडी विराजी चोरगे साहेबांचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रामशेठ ठाकूर आणि रोशनजी ठाकूर यांचा संघ। जास्त वेळ घेणार नाही, फक्त निर्णय आपला कळवायचे। अजय टॉस जिंकलाय तो श्रीराम फाउंडेशन या टीमने। बॉलिंग घेणार दोघांना टीमला शुभेच्छा असतील। आपल्याला वेळ थोडासा कमी आहे। श्रीराम फाउंडेशन या टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे लगेच फिल्डिंग सेट करायची आहे आणि या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल ती बालाजी एकर्स भिवंडी विराजी चोरगे साहेब आमचे दयानंद चोरगे साहेब असतील त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रामशेठ ठाकूर आणि रोशनजी घरत प्रतिनिधी ठाकूर आपण पाहतोय। रोशन ठाकूर असतील, प्रतिनिधी ठाकूर असतील, रामशेठ ठाकूर असतील आणि नेहमीच खेळाडूंवरती ते भरोसा दाखवत असतात आणि सातत्याने कासर वडवलीमध्ये आपण पाहतोय रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं। काही क्षणातच या मॅचला सुरुवात होईल। ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत। धन्यवाद। ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना आजच्या रजनीतील अखेरची मॅच रंगली जाते। एका बाजूला बालाजी एकर्स त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम फाउंडेशन आणि श्रीराम फाउंडेशन टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। चला मॅचला सुरुवात करा। अंपायर आपले पोझिशन घेतील आणि लगेचच मॅचला होईल सुरुवात। अखेरची मॅच आहे पण मागची मॅच अप्रतिम सामना पाहायला मिळाला। महेंद्र मागे काय बॅटिंग केली आणि त्याला फिनिशिंग टच दिला। आपण पाहू शकाल नरेंद्र भारती मॅन फ्रॉम कासर वडवली सुपर मॅच। शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता असताना अगदी फ्लाय स्लिप मधून चेंडू फरार झाला आणि चौकार मिळाला आणि श्रीराम फाउंडेशन टीमला मात्र एक विजयी सामना मिळाला। अखेरचा सामना आहे, दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना आहे। जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल, क्वालिफाय राऊंडचा सामना आहे। आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर द्विशा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमने 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला। कडाक्याची थंडी आणि कडाक्याच्या थंडीमध्ये हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजेच्या मैदानावर चाललेला ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा। चला अखेरची मॅच आहे, मॅचला सुरुवात करा। श्रीराम फाउंडेशन टीम टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी बालाजी एकर्स टीम मात्र मैदानामध्ये उतरेल।
सगळ्यांच्याच नजरा इथे या मॅच कडे जीटीसी प्रेझेंट्स TDPL 2025 हा भव्य दिव्य सोहळा। कमेंटरी बॉक्स मध्ये IPL फेम कुणाल दाते सर आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील सरच स्वागत आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। अतिशय महत्त्वाची मॅच आहे, दोन्ही टीमसाठी अगदी अस्तित्वाची लढाई आणि क्वालिफाय साठी ही लढत असणार आहे। दोन्ही संघ एक एक सामना जिंकलाय, एक एक सामना गमावला, त्यामुळेच दोन्ही टीम साठी आजची रात्र ही फार महत्त्वाची असणार आहे। बालाजी एकर्स वर्सेस श्रीराम फाउंडेशन असा सामना आहे। संपूर्ण GTC चं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीचे टेलिकास्ट आज आपण पाहतोय। तब्बल 15 कॅमेरासह या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जातंय, त्या सर्वच GTC चं। जलपेजी भोईर असेल, तेजस्वी पाटील असेल, सुशील पाटील या सगळ्याच मंडळीने अगदी मेहनत करून आज ठाणे डिस्ट्रिक्टला एकत्र करण्याचं काम केलंय। आज कमेंटरी बॉक्स मध्ये IPL फेम कुणाल दाते सर असतील, नितीन काळन सर असतील। उद्याचे सामने आपण पाहू शकाल पॅरामाउंट RMC इन्फ्रा आणि चॅलेंज स्पोर्ट्स, त्यांच्या विरोधामध्ये विक्रांत केणी प्रतिष्ठान आणि अर्जुन 11 टायगर असे सामने पाहायला मिळतील। अगदी स्टारकास्ट आपल्याला उद्याच्या दिवशी देखील पाहायला मिळेल। खरं अंबाला असेल, प्रथमेश ठाकरे असेल, पवन केणे असेल। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा। दिनू कांबळे असेल, असे अनेक खेळाडू, अंगद पाटील सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। विश्वनाथ जाधव हा खेळाडू देखील उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल। या सगळ्याच खेळाडूंचा ताळमेळ उद्याच्या रजनीमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल। आज अप्रतिम सामना, मागचा सामना कालपेक्षा कालपर्यंत जे सामने झाले त्यापेक्षा हा सामना तितकाच उत्कंठावर्धक होता आणि काय मॅच झाली। शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता असताना चौका दाखवला। चला मॅच सुरू करा। बघा दोन्ही टीमसाठी सूचना असतील महत्त्वाची, कारण की ड्यू फॅक्टर आहे। अगदी या गवतावर दव बिंदू साचले, त्यामुळेच प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की कृपया कोणीही ग्राउंड थ्रो करू नका, अगदी डायरेक्ट थ्रो करा, जेणेकरून अगदी स्पोर्ट्समनशिप दाखवा दोन्ही टीमला, ही विनंती केली जाते दोन्ही टीमसाठी। आणि चला फील्डिंग सजवा आणि सलामीची जोडी बालाजी एकच टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा। श्रीराम टीमचा देखील 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये येईल। दोन्ही टीमचे 12th मॅन। अगदी प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे, अनेक प्रेक्षक अनेक समर्थक आपापल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी या निळजेच्या मैदानावर पाहायला मिळतील। अतिशय चला बॅट्समन पाठवा, भरपूर वेळ वाया गेलाय ही विनंती केली जाते। बघा 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायचे, त्यामुळेच तुम्हाला विनंती केली तर शेवटचा कॉल असेल, लक्षात घ्या। बॉल चॉईस केला जाईल आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल केली जाईल। अतिशय चांगलं टेलिकास्ट, चांगली स्पर्धा, या स्पर्धेची वाट सगळेच ठाणे डिस्ट्रिक्ट करतो। तळागाळाच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणारा एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आणि GTC प्रेझेंट्स TDPL सीझन 5 चा हा धमाका आपण अनुभवत आहे। आजच्या रजनीतील अखेरची मॅच, एका बाजूला बालाजी एकर्स, दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन। चित्तथरारक सामना मागच्या मॅच मध्ये तुम्ही अनुभवला, प्रेक्षकांनी भरपूर चांगला प्रतिसाद दिला। जर हा सामना श्रीराम फाउंडेशनने जिंकला तर रोहन ठाकूर यांच्याकडनं 10,000 रुपये कॅश प्राइज आणि एक बकरा भेटवस्तू सुद्धा दिली जाईल श्रीराम फाउंडेशन या टीमला जर क्वालिफाय झाले तर। ओ टू कमेंट बॉक्स।
आयोजकांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. समर्थक असतील, संघमालक असतील आणि तुमचे पाठीराखे असतील यांच्यासाठी बक्षीस जी तुम्ही लावताय ती योग्य पद्धतीने लावा, कारण TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आहे. आयोजकांनी नुकतेच आम्हाला सांगितले की काही जी बक्षिसं आहेत जे मेजवानीच्या स्वरूपात असतील ते तुम्ही व्यक्तिगतरित्या त्या टीमला द्या, खेळाडूंना द्या, परंतु त्याची अनाउन्समेंट कॉमेंट्री बॉक्स मधून कुठल्याच समालोचकाच्या माध्यमातून केली जाणार नाही. धन्यवाद. उद्या या स्पर्धेमध्ये 11 तारखेला पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर विक्रांत केनी प्रतिष्ठानच्या विरुद्ध अर्जुन 11 डायगर हा सामना 6 वाजता असेल. पहिला सामना 5 वाजता सुरू केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी आणि सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्या. उद्या बरोबर 4:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 5 वाजता संध्याकाळी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली जाईल. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी कुणाल दाते आणि माझ्याबरोबर आहेत विघ्नेश मडवी. आपलंही सहर्ष स्वागत. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला पाहूया. या मॅच मध्ये जिंकून सुपर 12 मध्ये 12 संघांमध्ये कुठला संघ प्रवेश करतोय. काल झालेल्या स्पर्धेमध्ये 2 संघ या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये दाखल झालेले आहेत, वाशी इंडियन्स आणि जय श्रीराम. आज एक संघ या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये दाखल झालेला आहे, जितुरीची निलेश 11 डोंबिवली, ट्विशा स्पोर्ट्स. चला तर अंपायरचा इशारा, सामन्याला सुरुवात. मॅच सुरू करूया. एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहिले ते सुहास पवारने ठोकले काल, आणि काल आपण मनीष कोळेकरची देखील चांगली बॅटिंग पाहिली या स्पर्धेमध्ये. चला तर सुरुवात करूया सामन्याची. पहिला बॉल वाईड यॉर्करने सुरुवात केली आहे. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय, सरळ विकेट कीपरच्या हातात. प्रतीक नाईकला बीट केले पहिल्या बॉलवर. बॉबी भोईर मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये अगदी भेदक मारा बॉबी भोईरचा पाहायला मिळाला होता. पहिला बॉल डॉट येतोय. बॉबी भोईर लेफ्ट आर्म सीमर आहे, समोर प्रतीक नाईक आहे जो एअर स्ट्राइक करतो. प्रतीक नाईकचा फटका हवेत आहे आणि रोहित बॉलच्या खाली आहे. रोहितला वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि नंतर त्याने बॉलला बरोबर जज करत असताना आतमध्ये थांबवलं, झेल टिपलाय. प्रतीक नाईकचा खेळ संपलाय. बॉबी भोईरला यश मिळाले पहिलं. कुठेतरी बॉल थांबला आणि खूप चांगला झेलला गेला रोहित पाटीलच्या माध्यमातून. एक अष्टपैलू खेळाडू आहे रोहित पाटील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मागच्या मॅच मध्ये देखील केलं होतं आणि इथे पहिल्या विकेटचं पतन प्रतीक नाईकला परतावा लागेल. 0 एक गडी बाद 0 अशी सुरुवात टीम बालाजी एकर्सची बॅटिंग करत असताना. श्रीराम फाउंडेशन मागचा सामना जिंकल्यानंतर एक वेगळी ऊर्जा या टीमकडे दिसते, परंतु प्रतीक नाईकचा फटका थोडासा फसल्यासारखा वाटला आणि बॉबी भोईरचा जल्लोष पहा. दोन्ही हात वर आणि त्यानंतर दोन्ही बोट आकाशाकडे दाखवत असताना तो जल्लोष त्याने केला. एक खासियत आहे बॉबी भोईरची. महत्वाची विकेट मिळवली आहे, महत्वाच्या क्षणी मिळवली आहे, कारण प्रतीक नाईक नेहमीच स्ट्राइक करण्यासाठी जाणला जातो. आम्ही आभारी आहोत श्री विठ्ठल कृपा केबल नेटवर्कचे. यांच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा इथे आपल्याला प्राप्त झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जागृती स्पोर्ट्स विशाल पाटील आणि त्यातल्या त्यात आपल्याला तिथे सुशील देखील पाहायला मिळतोय. केतन देखील त्या स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे. कौतुक व्हायला पाहिजे या स्पोर्ट्स शॉपचं देखील. 0-1 अशी सुरुवात आहे. बालाजी एकर्स फुल टॉस होता, आउटसाइड ऑफ स्टंप, जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि आता खातं उघडलंय बालाजी एकर्स. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. लाईन आणि लेंथ कुठेतरी बिघाड पाहायला मिळाला बॉबी भोईरच्या माध्यमातून. पहिला व्हाईट बॉलचा इशारा होता. पहिली धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाते. 1 धाव 1 गडी बाद अशी सुरुवात बालाजी एकर्स टीमची बॅटिंग करत असताना. जतीन पाटील कारिवली फुल टॉस बैठक बॅटला स्वाईप केलंय आणि ATM जसं स्वाईप करतो पैसे निघतात, इथे षटकार निघेल. 6 धावा आल्यात. चांगला स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लुवल फुल टॉस चेंडूला एक्झिक्यूट केलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जतीन पाटीलच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर धमाका येतोय.
प्रेक्षकांनी जर झेल टिपला असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु झेल टिपला असेल तरच या, कारण इथे टेलिकास्ट सुरू आहे, 15 कॅमेऱ्यांची नजर आहे. समोर मारलाय बॉल, हवेत आहे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल का? फिल्डर आहे ओ, आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा बॅक टू बॅक जतीन पाटीलच्या बॅट मधून. कारिवलीचा खेळाडू दुसरा षटकार. सीमारेषे पलीकडे सुपर बॅटिंग, 600च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना जतीन पाटील बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मोठे फटके, षटकार. टीमची धावसंख्या 13. चांगली फलंदाजी जतीन पाटीलची. 13 धावा स्कोर बोर्डवर. धावा येत नव्हत्या पहिल्या 2 बॉल मध्ये, एकही धाव स्कोर बोर्डवर नव्हती. त्यानंतर वाईट बॉल आला आणि त्यानंतर 2 षटकार. आवश्यकता नव्हती या फटक्याची. स्वतःवर देखील नाराज आहे. रडार मध्ये त्याच्या बॉल होता, ऑलमोस्ट काळी राहिला पडल्यानंतर, आणि एक डॉट बॉल टाकलाय बॉबीने. लगातार 2 षटकार लगवल्यानंतर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपयशी ठरलाय. डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक आणि वापसी बॉबी भोईरची या ओव्हर मध्ये. लगातार 2 षटकारानंतर डॉट बॉल. परत एक वेळा फुल टॉस, बॅटला स्वाइप केलंय, फिल्डर आहे डीप मध्ये, मिड विकेटला झेल टिपलाय. अखेर जतीन पाटीलचा खेळ संपलाय. बॉबी भोईरने जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. टिट फॉर टॅट. दुसरा धक्का बालाजी एकर्सला. मध्ये या सरासरीने खेळ केला तर नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरेल या मॅच मध्ये. हाही सामना डू ऑर डाय सामना आहे. सुपर 12 मध्ये प्रवेश करायचा असेल तर सामना जिंकावा लागेल. तेजस पाटील, जलपेश भोईर तिथे आपल्याला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. चर्चा या स्पर्धेची 70-70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक तारिफ सय्यद यांचं देखील इथे आगमन झालंय. शुभम स्ट्रायकर संघ देखील इन ऍक्शन असणार आहे या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे चर्चा आहे TDPL ची. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 5वं पर्व आहे, यातच सर्व आहे. निळजेच्या क्रीडांगणावर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. वैकुंठवासी हब मारुतीबुवा लक्ष्मण पाटील हे क्रीडांगण सज्ज आहे तुमच्या सेवेसाठी. गेले कित्येक वर्ष या संपूर्ण परिसरामध्ये अनेक स्पर्धा या ग्राउंडने पाहिल्यात. नुकताच भारतीय महिला टीमने विश्वचषक जिंकला. त्याही टीमच्या अनेक खेळाडू या ग्राउंडवर खेळलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेले क्रीडांगण आहे. तिथेही त्यांनी अनेक डोमेस्टिक लेवलचे सामने ते इथून खेळून गेलेले आहेत. त्यांच्याही पसंतीला उतरलेले हे मैदान आहे आणि त्याचमुळे या मैदानाची चर्चा होत असते. लश ग्रीन आउटफील्ड आहे. या मैदानावर अनेक सामने रंगलेत. राहुल यादव आलाय. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना हलक्या त्याने पंच केलाय. शॉर्ट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक सिंगल मिळाली आहे. फलंदाज विनीत माळीचं खातं उघडलंय. 14 धावा. विनीत माळी पहिल्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली होती. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता विनीत माळी, पण या मॅच मध्ये जसे 2 विकेट प्राप्त झाले, 2 विकेट पडले, त्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आणि आपलं खातं उघडलंय विनीत माळीने. 14 वर 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 राहुल यादव, मॅन फ्रॉम कल्याण. धारदार गोलंदाजी राहिले राहुल यादवची देखील या संपूर्ण आजच्या रजनीमध्ये. राहुल यादव चांगला फिरवलाय बॉल. तोपर्यंत रनआउटची संधी डायरेक्ट हिट लागलाय. पंचांचा इशारा बोट आकाशाकडे. प्रसाद सहस्रबुद्धे यांनी कळवलंय फलंदाज बाद आहे आणि इथे आता महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. आदित्य भोईर थोडासा कॅज्युअल घेण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये आळस हा माणसाचा शत्रू आहे हे तर फळ्यावर लिहिलेलं असायचं शाळेतल्या. इथे तुम्हाला आळशीपणा दाखवून चालणार नाहीये. थोडीशी वेगाने धाव घेण्याची गरज होती आणि डायरेक्ट हिट आपण पाहू शकाल. एक धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी डायरेक्ट हिट केला गेला. कृष्णा गवळी आय थिंक
फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य भोईरला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. कॅज्युअली क्रिकेट खेळलं गेलंय. अगदी थोडासा आळस दाखवलाय आणि क्रिकेटमध्ये आळसाला कुठलेही थारा नाही. बघा विकेट कीपर कडून मिस्टेक झाली होती. बॉल सुटला होता. फेकी केली. डायरेक्ट हिट झाला आणि अगदी पॉपिंग क्रीजच्या भरपूर मागे होता. आदित्य भोईर आणि फलंदाज बाद होते. तिसरा धक्का लागतोय. बालाजी एकच टीमला 3 गडी बाद 14 धावा दाखल करायला लागलेत. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये असाच थ्रो उस्मान पटेलने मारला होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याही वेळेला जसा बॉल स्टंपवर लागला पवन केने आउट झाला होता आणि तो एकच जल्लोष पाहायला मिळाला होता. या काही ज्या मोमेंट्स आहेत नेहमी चर्चेमध्ये असतात क्रिकेटच्या बाबतीत. ज्याही वेळेला फलंदाज रनआउट होतात. आदित्य रनआउट झालाय. 14ला 3 अशी परिस्थिती आहे सध्या मैदानामध्ये. नवीन फलंदाज मोनिश आलाय. फटका हवेत आहे. कॅच इटचा कॉल. डीप मध्ये स्क्वेअर लेग. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय विनीत माळीच्या बॅट मधून चौकार. परंतु विकेटचा फॅक्टर मी ज्याची मगासपासून चर्चा करतोय. विकेट जर तुम्ही सातत्याने गमावल्या तर मग डेथ ओव्हर मध्ये फलंदाजी कोण करेल हा प्रश्न असतो. त्यामुळे तुम्हाला विकेट थोड्याशा राखून ठेवावे लागतील. परंतु गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. राहुल यादवने 4 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक चौकार आला होता. एक सिंगल आली आहे. झेल सुटलाय फाईन लेगला. राहुल तयार. मोनिशने स्विच हिट मारण्याचा प्रयत्न दाखवलाय ऑइन मॉर्गनच्या स्टाईलने. परंतु आणखीन एक डॉट बॉलची सांगता होतीये. चांगलं षटक म्हणावं लागेल. राहुल यादवचं 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केलेत. मोनिश आणि विनीत माळी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. पार्टनरशिप गरजेचं असणार आहे. धावांचा वेग वाढवावा लागेल. धावसंख्या पुढे न्यावी लागेल. षटक क्रमांक 2. मोनिशने आता बॉल उडवलाय. आकाशाला गवसणी घातली आहे बॉलने. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. मोनिशच्या बॅट मधून टेंबिवलीचा खेळाडू आहे आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मोनिश आणि मनीष मध्ये दिसते. येतोय चौकार. हमको मेहरी नहीं मांगता, हमको लेली नहीं मांगता. हम माळी आणि मोनिश या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जी पार्टनरशिपची गरज आहे ती पार्टनरशिप होणं गरजेचं. टीम मीटिंग प्लीज या खेळपट्टीवर करू नका. कारण की भरपूर दिवस ही स्पर्धा आहे. त्यामुळेच खेळपट्टी आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत राखून ठेवायची. त्यामुळे खेळपट्टीवर कुठली टीम मीटिंग करू नका ही विनंती केली जाते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 वर 3 गडी बाद. बालाजी एकर्स टीम बॅटिंग करत असताना विनीत माळी खेळतोय. 3 बॉल मध्ये 6 धावांचं योगदान दिले आणि मोनिशच्या बॅट मधून 2 बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. रोहित पाटील आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर
3 मध्ये आता गोलंदाजी सुरू होईल आणि फील्ड प्लेसमेंट मध्ये आता बदल होईल, कारण पॉवर प्ले संपलाय आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक थोडेसे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. या खेळाडूवर सेकंड इनिंग मध्ये संपूर्ण दारोमदार असेल कृष्णा गवळी, कारण पहिल्या 2 मॅच मध्ये गवळीची लवली बॅटिंग प्रेक्षकांना दिसलेली नाहीये आणि आता तो खेळ करणं गरजेचं आहे. धावा पाहूया किती फलकावर लावल्या जातात. विनीत माळीकडून बॉल हवेत आहे, फटका उंच गेलाय, फसलाय, फिल्डर येत आहेत, 2 फिल्डर आहेत आणि दोघांचे मध्ये बॉल पळतोय आणि तोपर्यंत 2 धावा विनीत माळी घेऊन जाईल. 2 धावा किस्मत भी बहादुरों का साथ देती असं म्हणतात ना, कधी कधी नशिबाची साथ लागते क्रिकेटमध्ये. चेंडू भरपूर वेळ हवेत होता, असं वाटलं होतं की कॅच कॅरी होऊ शकेल, पण दोन्ही फिल्डरचा कॉलिंग नव्हता, त्यामुळेच 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. विनीत माळी आता रिदम मध्ये जीवनदान मिळालेत. जीवनदानचा फायदा तो नक्कीच घेईल या मॅच मध्ये, कारण की त्याला माहिती आहे हा सामना फार महत्वाचा आहे, कारण की हा सामना जर जिंकतो तर क्वालिफाय होतोय. त्यामुळेच या मॅच मध्ये एक चांगली इनिंग करावी लागेल. 2 जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने करतोय ते पाहणं गरजेचं असणार आहे. चंद्रमा चांदू मामा सध्या तुमच्या स्क्रीनवर आणि जीटीसीचा कॅमेरा वर्क पा तिथपर्यंत हा कॅमेरा पोहोचला आणि काय विहंगम दृश्य आहे सध्या तुमच्या स्क्रीनवर. फुल टॉस बॉल, परत एक वेळा लॅप शॉट, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, परत पुढे पडेल बॉल, तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. लगातार 2 वेळेला हे चित्र पाहायला मिळालंय. 2 धावा ऍड होतील विनीत माळीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 27. 1-1 2-2 धावा करून मात्र स्कोरबोर्ड पुढे नेत असताना इम्पॉर्टंट मॅच मध्ये विनीत माळी आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन देतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये 10 धावांचं योगदान आलंय. चांगली बॅटिंग सुरू आहे. धावा मोठमोठे फटके येत नसेल तर 1 धावाला 2 मध्ये कन्वर्ट. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. 27 धावा. मारला उलटा फटका, इथे डीप मध्ये फिल्डर सेट केलाय, त्याला हुलकावणी देता देता बॉल थांबला आणि तोपर्यंत परत एक वेळा तिसऱ्यांदा दुहेरी धावा कंप्लीट केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, टाळ्या वाजतायत, प्रेक्षक देखील खुश आहेत, कारण विनीत माळी धावा करतोय बालाजी एकरसाठी. चांगली बॅटिंग आहे. पहिल्या 3 बॉलवर 2-2 चे फटके पाहायला मिळाले, म्हणजे 6 धावा या 3 बॉलवर आल्यात. रोहितच्या गोलंदाजीवर टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. ही पार्टनरशिप फार महत्वाची असणार आहे, कारण की लवकर 3 गडी बाद झाले होते, त्यानंतर टीम बॅकफुटला गेली होती, प्रेशर मध्ये होती आणि हे प्रेशर रिलीज करण्यासाठी ही जोडी आणि ही पार्टनरशिप तितकीच महत्वाची असणार आहे. 11.60 करंट रन रेट चा विचार आपण केला तर नक्कीच 70च्या आसपास धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. हे तिसरं षटक आहे. रोहित परत एक वेळा फुल टॉस, समोर मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने, फिल्डर आहे तिथे, घसरला, पडला, परंतु झेल त्याने टिपलाय आणि फलंदाज विनीत आता डगआउटच्या दिशेने जाईल. तिथे फिल्डर होता अजय पाटील बरोडीवाला. फलंदाज बाद.
पहिलाच बॉल उडवलाय, यावेळेला टायमिंग चांगलं वाटतंय कारण आवाज चांगला झालाय. बॉल सीमारेषा पलीकडे आल्या आल्या अक्षय मोन्याने बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी डीडीपीएल सिक्सर. जेव्हा जेव्हा अक्षय पाटील मोन्या फलंदाजीसाठी येतो त्यावेळेस आक्रमण पाहायला मिळतं. दुसरा बॉल हवेत आहे. टायमिंग पाहावं लागेल आणि हा येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फेमस आहे संभाजीनगरचा क्रांती चौक. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे मोन्याला आहे षटकारांचा शौक. वर 4 गडी बाद आणि शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार. सुपर बॅटिंग. मागच्या ओव्हर मध्ये रोहितच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात आणि अक्षय पाटील मोन्या सुपर बॅटिंग. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. 66 स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये ही शेवटची मॅच आहे आजच्या रणनीतीत. त्यामुळेच अक्षय पाटील मोन्याला माहिती आहे की आता आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल आणि खूप चांगला इंटेंटने तो बॅटिंग साठी उतरला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41, लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद, 41 धावा. पहिल्या षटकाराच्या वेळेस लखन म्हणून जे प्रेक्षक आहेत त्यांनी झेल टिपला, त्यांनी व्यासपीठावर यायचं. आयोजकांच्या वतीने आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जलपेश भोईर, तेजस पाटील आणि त्यातल्या त्यात सुशील पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि लखन या प्रेक्षक आपल्याला पारितोषिक देऊन आपला सन्मान केला जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 41. 41 वर 4 गडी बाद. अक्षय पाटील मोन्या मोठी जबाबदारी असेल. विनीत माळी परतल्यानंतर एक जबाबदारी खांद्यावर पेलवत असताना 2 षटकार लगवले गेलेत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तैनात झाला. राहुल यादव आपल्या खात्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी. मुनीश आपल्याला पाहायला मिळते. मुनीशच्या बॅट मधून एक चौकार देखील पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 गडी बाद, 41 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अगदी चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. मोनीशच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग TDPL चौकार. बॉटमहँडचा जसा स्लॉट मध्ये बॉल होता बरोबर बॉटमहँडचा वापर करत असताना ओव्हर द बॉलर हेड थोडासा लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्रेटिश लॉंग ऑनला हा चौकार वसूल केलाय मोनीश पाटीलने. पहा कडक शॉट होता आणि बॅटने अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळते आणि इव्हन बाउन्स झाला. अगदी शरीराचा वेध घेतला. अगदी चेहऱ्याला चेंडू आदळलाय आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये असा बॉल लागल्यानंतर अगदी जास्त वेदना होतोय. मैदानाच्या आतमध्ये सुशील पाटील आयोजकाच्या भूमिकेत आहे. सगळं टेलिकास्टचं युनिट त्यांनी सांभाळलंय. डॉक्टरची भूमिका देखील नरेंद्र भारतीवर अगदी उपचार करत असताना पाहायला मिळाला. आणि आता पाण्याची व्यवस्था करत असताना सुशील पाटील अगदी सगळ्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. एक महत्वाची भूमिका आहे सुशील पाटील या प्रमुख आयोजकांपैकी एक. टीमची धावसंख्या 45 या आकड्यावर 45 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना मोनीश पाटील आणि अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाटील मोन्याच्या बॅट मधून 2 बॉलवर 2 षटकार आले. थँक्यू व्हेरी मच सुशील पाटील. सगळ्याच भूमिकेमध्ये सुशील पाटील अगदी तैनात असो. चला मॅच पुन्हा एकदा सुरू होते. आडव्या बॅटने
स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला, पडल्यानंतर बॉल स्किड झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय राहुल यादवच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी चेंडू जातोय फायनली क्रीजन मध्ये. मागचे 2 चेंडू अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले. राहुल यादवच्या माध्यमातून कुठेतरी लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. ज्या प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडले त्याला विनंती असेल, लखन आपण या. आयोजक समितीच्या वतीने आपल्याला रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आयवा कॅच साठी. ज्या प्रेक्षकांनी पकडले त्यांनी लगेच या प्लीज. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. 46 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर कुठेतरी वापसी करत असताना राहुल यादव या मॅच मध्ये आपल्या वैयक्तिक दुसरं षटक इथे हाताळतोय. अक्षय पाटील मोन्या. मोठा फटका, स्ट्रॉंग अपील केली आहे. अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाहीये आणि इथे अगदी अंपायरचं विजन ब्लॉक केलं होतं, त्यामुळेच इथे डिसिजन देण्यासाठी अंपायर अगदी रेडी नव्हती आणि त्यामुळेच इथे सिंगल मिळते. अभिषेक शिर्के यांच्या शुभ हस्ते आपण आयवा कॅचचं जे कॅश प्राइज देणार आहोत. चला मॅच स्पीड अप करा. विनंती करतोय की अंपायर जो डिसिजन देतील त्या डिसिजनचा खऱ्या अर्थानं सगळ्यांनी सन्मान करा. आता चर्चा हीच आहे, लेग बायचा इशारा येईल का? आणि तो आलाय अंपायर कडून. शेवटी तो लेग बायचा इशारा, कारण एक्झॅक्ट ज्यावेळेला विजन ब्लॉक झालं अंपायरचं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अपील मी फेटाळली आहे आणि त्याचमुळे आता परत एक वेळा फलंदाज तयार आहे. एक चौकार आला या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर शांत ठेवले फलंदाजांना. धावा झाल्या 47 धावा. शेवटचा अजून एक बॉल आहे. राहुल यादव. खोलवर टप्प्याचा चेंडू, यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेटचं पतन. 5वा धक्का लागतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 47 वर 5 गडी बाद. बालाजी एकच टीम बॅटिंग करत असताना अक्षय पाटील, मोनिश पाटीलला बरदावा लागेल. 5वा धक्का लागतोय, फलंदाज बाद. गोलंदाजी त्याने केली, कारण त्याने आतापर्यंत 6 विकेट घेतलेल्या आहेत आजच्या दिवसातल्या खेळामध्ये. म्हणजे या मॅच मध्ये मी चर्चा करत नाहीये, संपूर्ण दिवसाच्या खेळामध्ये टीडीपीएल मध्ये आजच्या दिवसामध्ये लीडिंग विकेट टेकर आहे. विश्वजित ठाकूरने 5 विकेट घेतल्यात. काल गिरीश बोराने 5 विकेट घेतल्या होत्या. म्हणजेच काय तर लीडिंग विकेट टेकर राहुल यादव ठरला आतापर्यंत टीडीपीएल मध्ये. धावा झालेले 47, 5 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय आणि नवीन फलंदाज तर मैदानामध्ये आलाय. राजा गुळवी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना अक्षय पाटील मोनियावर मोठी जबाबदारी असेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 वर 5 गडी बाद. शेवटच्या बॉलवर राहुल यादवने विकेट प्राप्त केली आणि आज जर पाहिलं तर या टीडीपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा, 6 विकेट घेण्याचा कारनामा राहुल यादवच्या नावावर आहे. अनेक खेळाडूंनी चांगले स्पेल हाताळले. काल जिग्नेश पटेलने देखील एक निर्धाव षटक हाताळलं. 3 विकेट. अनेक गोलंदाज विश्वजित ठाकूरने आज देखील 5 विकेट आपल्या नावी केलेत. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय बॉबी भोईर, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. अक्षय पाटील मोनिया स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. उजव्या टप्प्याचा चेंडू आहे. अगदी टायमिंग येऊ शकलं नाही. सिंगल मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी टायमिंग झाला नाही. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 48-48. आणि राजा गुलवी आता फलंदाजीसाठी. निंबवलीचे खेळाडू आहेत आणि मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणले जातात. आणि राजा गुलवीच्या बरोबर आता महेंद्र मागे. ती हिदगुज सध्या तयार आणि सुरू आहे. एका बाजूला महेंद्र मागे बॉल कोरडा करतोय. राजा गुलवी तयार आहे.
एअर स्ट्राईक करण्यासाठी. मजा येईल या मॅच मध्ये. 48 ला 5. तर विघ्नेश पाटील साहेबांकडून दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज विघ्नेश पाटील यांच्याकडून दोन्ही टीमच्या फलंदाजांना. धन्यवाद. पारितोषिक आलंय आणि पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. प्रयत्न खूप चांगला. एफर्ट्स खूप चांगले आहेत. प्रयत्नाला यश मात्र मिळत नाही पण एफर्ट्सला कौतुक करावं लागेल. खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळतील महेंद्र मागे यांच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये दमखम दाखवली होती. या मॅच मध्ये फिल्डिंग मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना कॅच कॅरी झाले नाही पण कॅच कॅरी झाली असते तर नक्कीच याचे व्हिडिओज पाहायला मिळाले असते. प्रयत्न खूप चांगला होता पण प्रयत्नाला यश नाही. स्वतःवर नाराज होतोय. कॅच झाली ड्रॉप आणि मिळतील सिंगल टीमची धावसंख्या 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 50 या आकड्यावर. हे भिवंडीचं क्रिकेट हे जिद्दी क्रिकेट आहे आणि 50 धावा आता कंप्लीट झालेले आहेत. 4.2 ओव्हरचा खेळ संपलाय. महेंद्र मागेने ते कमिटमेंट 100% एफर्ट इथे दाखवले या बॉलवर आणि आता स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. परत एक वेळा राजा गुलवी. अप स्टंबर मारा ठेवला गेलाय पण लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 51 धावा फलकावर लागलीत. ज्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं होतं ते धावसंख्येपर्यंत जवळजवळ संघ पोहोचलाय. 60+ धावा झाल्या तर नक्कीच या धावा करण्यासाठी घाम गाळावा लागेल. रिव्हर्स स्वीप आणि कॅच कॉट बिहाइंड आणि खूप चांगला विकेट प्राप्त होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. राजा गुलवीला परतावा लागेल. आणखीन एक विकेट. 6वा धक्का लागतोय बालाजी एकर्स टीमला. फलंदाज बाद. आणि आता राजाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. यस न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. गीतेश माळी. आपल्याला पाहायला मिळते 51 या आकड्यावर 6 गडी बाद. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिलं तर 68 धावा सांगताय. गीतेश माळी मॅन फ्रॉम राहनाळ आणि बॉबी भोईर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर. फुल लेनचा चेंडू फेकून दिलाय. दमदार स्ट्रोक. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. गीतेश माळीच्या बॅटमधून येतोय षटकार. जेल पकडला जातोय. मागच्या बॉलवर कुठेतरी अपयशी ठरला होता. कॅच ड्रॉप झाली होती पण आता मात्र झेप घेऊन अप्रतिम जेल पकडलाय महेंद्र मागे यांनी. आणखीन एक विकेटचं पतन. महेंद्रचा आडनाव जरी मागे असेल मगाशी समोर षटकार मारत होता आणि आता आडनावा लायक तो खेळ करत असताना मागे जेल टिपतोय. अप्रतिम जेल यष्ट्यांच्या मागे टिपलाय. पहिला प्रयत्न त्याच्यामध्ये अपयश परंतु दुसरा प्रयत्न सूर मारत असताना धूर काढलाय फलंदाजाचा. पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल निसटला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये सूर मारला आणि हा झेल टिपला. असं वाटलं की महेंद्र मागे
भिवंडीच्या कुठल्या तरी फार्म हाऊसच्या स्विमिंग पूल मध्ये डाईव्ह मारतोय. अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून आणि तेवढीच मोठी विकेट गितेश माळी परतलाय, ज्यांनी पहिल्या बॉलवर षटकार मारला होता. बॉबीने या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्यात आणि बॉबी देखील लीडिंग विकेट टेकरच्या यादीमध्ये नक्की आहे, कारण बॉबीने मागच्या मॅच मध्ये विकेट घेतल्यात. याही मॅच मध्ये 4 विकेट त्याने घेतलेले आहेत. राहुल यादव, बॉबी बोईर या दोन्ही गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे आणि विकेट्स प्राप्त करत असताना जिथे धावा येत असताना दिसतील ते त्यावेळेस मात्र लगाम लावण्याचं काम बॉबी बोईर करत असताना 7वा गडी गारत होते. 57 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत 1 षटक 5 चेंडूचा खेळ म्हणजेच आपल्या खात्यातील संपवतोय आणि तब्बल 23 धावा त्याने खर्च केलेत. 4 गडी बाद केलेत. इथे देखील ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 58 या आकड्यावर. 58 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. बघूया या 58 धावा आणि शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा होतील. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक मधुर गीत. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. इथे देखील चांगला प्रयत्न विनीत माळीला परतावं लागलं आणि या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बॉबी बोईरचं 4 विकेट्स आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि हे शेवटचा झेल अगदी गितेश माळीचा सेकंड अटेम्प्ट मध्ये महेंद्र मांगेने जो झेल पकडलाय. अप्रतिम झेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 58 या आकड्यावर. सर काय म्हणाल. 58 धावा. शेवटचं ओव्हर अजूनही शिल्लक आहे. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 10-12 धावा आल्या तर 70+ धावा होतील. एक्झॅक्ट 12चीच मी चर्चा करणार होतो. 12 धावा कमीत कमी कराव्या लागतील. 70 धावा अंडर फ्लड लाईट्स आणि शेवटी 12 वाजल्यानंतर रात्रीच्या एका टीमचे 12 वाजतील नक्कीच. शेवटची ओव्हर. प्लेन मिस. अगदी ब्लँक स्ट्रोक लगवला गेलाय. फलंदाज शाकिब खान पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट येतोय. एक बॉल फार महत्वाचा आहे. ईच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. या मॅच मध्ये जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हर आहे. मोनिश अक्षय पाटील मोन्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. शाकिब खान पाहायला मिळते. शेवटचं षटक सूरज दुधकर. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव तर मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 या आकड्यावर. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि शेवटच्या 4 बॉल मध्ये अक्षय पाटील मोन्याला आता आक्रमण करावं लागेल. अटॅक करावं लागेल. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा. म्हणजेच बरेच षटक तो क्रीज मध्ये पाहायला मिळाला. पण 4च बॉल आतापर्यंत खेळला. त्यामध्ये 2 षटकार लगवले होते पहिल्या 2 बॉलवर. बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक मिळते अक्षय पाटीलला. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. या 4 बॉल मध्ये 2 मोठे हिट. बालाजी एकर्स टीम साठी 70+ धावा होतील किंवा या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये अक्षय पाटीलची विकेट येथे श्रीराम फाउंडेशन साठी धावा वाचवण्यामध्ये तितकंच लाभदायक ठरेल. फटका चांगला आहे. चेंडू जाते ऑन साइडला. फेकून दिलाय. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. अक्षय पाटील मोन्याच्या बॅट मधून आलाय लाजबाब छक्का. मोठा षटकार आलाय. कदाचित या गाण्याचे बोल मान्याच्या जागेवर मोन्या असते तर आणखीन बरे वाटले असते. परंतु काय टायमिंग होतं डीजे हंश चंद्रकांत फुटाणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. आला रे आला. मोन्या आला आणि मोन्याच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं.
आणि ज्याही वेळेला हा खेळाडू मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला त्या अलिबागच्या स्पर्धेची आठवण होते जिथे विजेता संघ मालकासाठी थार कार ठेवण्यात आली होती महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून. आमदार आहेत अलिबागचे आणि त्याही स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीज राहिला होता हा खेळाडू आणि मागच्या वर्षीपासून नेहमी चर्चेमध्ये राहिला हा खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवल्यात. धावा झाल्यात 65. ऑन दी ऑफ खेळलाय फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग होते. कॅच होईल ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा मिळतील. अक्षय पाटील मोनिया बरसलाय आणि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत अक्षय पाटील मोनिया के साथ है. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 67 या आकड्यावर. 67 धावा. 67 धावा झाल्यात. जेल सुटलाय परंतु 2 धावा आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तर स्ट्रायकिंग एंडला अक्षय आलाय त्याच्यामुळे तो एअर स्ट्राईक करू शकतो आणि प्रोजेक्टेड स्कोर ज्याची आपण चर्चा करत होतो 70च्या जागेवर आता 71 दाखवतोय. यामध्ये मिड विकेट रिजन मध्ये मोन्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक प्रहार. अक्षय पाटील मोन्याच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब धमाकेदार षटकार. पाटील मोन्या मिड विकेटला हा षटकार त्याने ठोकला परंतु तिथे प्रेक्षकाने झेल टिपलाय. आपण लगेच आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कडक षटकार अक्षयच्या माध्यमातून क्रीजच्या आतमध्ये जात असताना दे घुमा के 6 धावा आलेल्या आहेत. बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी. म्हणूनच मी उल्लेख केला की स्ट्राईक मिळाली अक्षयला. शेवटचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 74 धावा फलकावर लागलेत. अक्षय पाटील मोन्याने आतापर्यंत 7 बॉल मध्ये 27 धावा उभारल्यात. त्यामध्ये 4 खणखणीत षटकार लागवले. सुपर बॅटिंग. मोठा फटका लगवला जातोय. ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय. दरम्यान शेवटच्या बॉलवर मिळेल सिंगल आणि टीमची धावसंख्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते तब्बल 75 या आकड्यावर आणि 76 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना बालाजी एकर्स टीमने श्रीराम फाउंडेशन टीमच्या अगेन्स्ट अखेरची मॅच आहे. अखेरच्या मॅच मध्ये काय घडेल या 74 या 75 धावा चेस होतील की या धावा डिफेंड होतील. कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये हे पाहण्यासाठी आणि हे सांगण्यासाठी कॉमेंटरी बॉक्स मध्ये केलं जाईल. बदल ऐकूया. करण काळन आणि नितीन काळन हे काळन बंधू आता कॉमेंटरी बॉक्स मध्ये ऐकायला मिळतील. तोपर्यंत या TDBL मध्ये मला सहभाग आणि घटक म्हणून संधी दिली त्याबद्दल मी जलपेशजी भोईर असेल, तेजसजी पाटील असेल आणि सुशीलजी पाटील यांच्या सगळ्यांचेच मी मनपूर्वक आभार मानतोय आणि या स्पर्धेतून मी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय TDBL. धन्यवाद. आणि 2 दिवस आपला आवाज अमूल्य वेळ दिला ते म्हणजे आपण आता विघ्नेश मडवी यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक जलपेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. विघ्नेश मडवी यांचा सन्मान होताना जलपेश भोईर यांच्या शुभ हस्ते स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. माईची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. ओ टू कॉम्बॉक्स. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आज त्यांचा आवाज आपण ऐकला. आमचे सहकारी ज्येष्ठ समालोचक सागावचे बाळू पाटील यांचाही सन्मान केला जाईल. मी जलपेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाळू पाटील यांचाही सन्मान करायचा आहे. बालाजी एकर्स भिवंडी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 8 गडी बाद 75 धावा उभारल्या 6 षटकांमध्ये. हा पहिल्या इनिंगचे हायलाइट तुम्हाला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. GTC
कंट्रोल रूम आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळालंय. आणि ही ओळख आहे जीटीसी एखादी इंटरनॅशनल प्रकारे आपल्याला ही हायलाइट पहिल्या इनिंगची आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. आमचे सर्व कॅमेरामॅन ऑपरेटर डावखुऱ्याचे गोलंदाज आपण पाहतोय. रोहित पाटीलकडनं थोडीशी मिस फिल्डिंग, थोडीशा माध्यमातून चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. बालाजी एकर्स भिवंडी या संघाने आपण पाहतोय विराजी चोरगे साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रामशेठ ठाकूर आणि रोशन ठाकूर यांचा संघ श्रीराम फाउंडेशन या संघाला आता 76 धावांचा पाठलाग इथे करायचे. पहिल्या इनिंगचे हायलाइट आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. खूप चांगली फटकेबाजी मोन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय पाटील उर्फ मोन्या धन्यवाद. विघ्नेजी मडवी सर यांची खूप चांगली साथ आम्हाला या स्पर्धेमध्ये मिळाली. 2 दिवस शहात्तर धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाले. आमच्या सोबत हायलाइट आपण पाहतोय. मोन्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची निवड झाली. शेवटचा बॉल आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती अक्षय पाटील रनआउट झालेत. प्रणेश भगत ज्यांनी आयवा कॅच पकडले त्यांच्यासाठी आयोजन समितीच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अभिषेक शिर्के यांच्या शुभ हस्ते ते कॅश प्राइज आम्ही देणार आहोत. आतापर्यंत 2 प्रेक्षकांनी लखन पहिला प्रेक्षक आपण पाहिला. आमच्या सोबत आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत पिंट्या जोशी अर्धशतकांचा राजा आणि कल्याण डोंबिवली म्हटल्यानंतर नेहमी चर्चेत राहिलेलं नाव आहे पिंट्या जोशी. चांगले समालोचक सुद्धा आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमदार चषकमध्ये 4 व्हीलर कार सुद्धा त्यांनी जिंकली होती आणि अनेक 2 व्हीलर्स आपण पाहिलेत. आमचे कॅमेरामॅन वॅकीचेही मी कौतुक करेल जे मोठा गावचे आहेत. चेतन भोईर उर्फ वॅकी, जल्पेश भोईर यांनी नेहमीच त्यांच्यावरती भरोसा दाखवलाय. सामन्याला होते सुरुवात. सलामी जोडी आपण पाहतोय. कृष्णा गवळी स्ट्राइक एंडला. अक्षय पाटील मोन्याचा पहिलाच बॉल कव्हरच्या वरून पाठवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय डीपीएल चौकार. सध्या पाहायला मिळतं 76 धावांचं मजा असलेल्या मॅच मध्ये. नक्कीच कोणतेही टार्गेट सेफ नाहीये. आणि क्रीडांगण तुम्ही पाहता तर वैकुंठ हरिभक्त परायण मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे पुन्हा तोच फटका खेळायचा प्रयत्न होता. ड्रिल करून बघतात की हा एक्झिट फटका कसा प्रकारे खेळायचा होता. कारण आपण पाहिलं तर कृष्णा गवळी खूप दूरवरचा अंतर कापून इथे दाखल झालेला आहे. तुळजापूरचा हा खेळाडू आहे. येस, आणि पहिली मॅच आठवली असेल पहिल्याच बॉलवरती आउट झाला होता. सेकंड मॅच मध्ये हवा तसा खेळ करता आला नव्हता. अक्षय पाटील रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. जबरदस्त फटका, गुलाबी थंडी आणि गरमाट या फटक्याने जरूर आपण बघितली. डोळ्यांचं पारणं फेडणारा स्विच हिट आलाय आणि धावा फलकावरती आपण पाहत आहोत 10 धावा. या स्पर्धेचे लाडके आयोजक सुशीलजी पाटील यांचे फार जवळचे मित्र कृष्णा गवळी. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं
76 चेस करत असताना स्टार्ट पाहिजे होता श्रीराम फाउंडेशनला. सुरुवात झाली आहे. नक्कीच. आणि सुशील पाटील यांनी मग चर्चाही केली होती की 2 मॅच मध्ये अपयश आलंय कृष्णा गवळीला. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका फसलाय थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? कॅच सुटलीये की मॅच सुटलीये? करण, थर्डमॅन सोपा झेल होता. मात्र इथे आपण पाहतोय हेच घडलं होतं पहिल्या डावामध्ये देखील. आणि आपण मोन्याच्या बॅट मधून त्या धावा देखील बघितल्या होत्या. इथे आपण पाहूयात ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने ट्रॅक चेंज केला होता. स्विच हिटचा प्रयत्न फसला होता. एज घेऊन बॉल हवेत होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत पूर्णपणे नकार दिला. कॅच जशी ड्रॉप झाली आणि दुसऱ्या बाजूने स्वराज देखील माघारी परतला. धाव झाली असती पण ती चान्स घेतली नाही. जीवनदान मिळते. नक्कीच ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपण पाहतोय कृष्णा गवळी. त्यामुळे हा जीवदान कदाचित मागात पडू शकतो. आयकॉन वर्सेस आयकॉन. इथे मात्र चेंडू मिडऑफच्या वरून खेळायचे होते. हाही मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. आता चूक होणार नाहीये. जीवदान जरूर मिळाला होता. मात्र जीवदान मिळाल्यानंतर ती धाव कदाचित असं वाटत असेल आता कृष्णा गवळीला की घ्यायला हवी होती. स्वराज धावले सुद्धा होते मात्र ती धाव घेतली नाही. आणि त्यानंतर कृष्णा बॅक टू द पॅव्हेलियन. माध्यमातून त्यांच्या जीटीसीच्या टीमने ज्यावेळी वाहिनी सुरू झाली मोठागावमध्ये नक्कीच सर्व समालोचक असतील सर्वांना जल्पेशने इन्व्हाइट केलं होतं. आणि आजही तो दिवस आम्हाला आठवते. मात्र इथे कृष्णा गवळीची विकेट गमावली. कारण या छोटी सुरुवात होती पण कालच्या दिवसामध्ये 3 लाखाचा टप्पा देखील जरूर जीटीसी या वाहिनीने गाठला. YouTube वरती त्यांची 3 लाखांची फॅमिली झालेली आहे आणि त्याबद्दल आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 10ला पहिली विकेट. कृष्णाने सुरुवात चांगली केली होती पण या डावाचा शेवट केला तो अक्षय पाटील मोन्याने. नवीन बॅटर आलेत राहुल कश्यप. अक्षयचा हा बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. पंचांचा इशारा होता. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थांबला होता आणि समोर फोर्सने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफला मोनिशने जर आपण बघितलं तर शेवटच्या क्षणापर्यंत चान्स घेतलीच होती पण तो पोहोचू शकला नाही. अर्थातच पहिल्या बाउन्सवरती बॉलने सीमारेषा गाठले. 14 वरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि कृष्णा गवळीची महत्त्वपूर्ण विकेट देखील आलेली आहे. ही ओव्हर मी म्हणेन बॅलन्स आहे. विकेट देखील मिळालेली आहे. तर सुरुवात देखील आपण पाहतोय 14 धावांनी झालेली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या श्रीराम फाउंडेशनच्या दोन्ही संघांच्या आपण संघ मालकांचा विचार केला तर बालाजी एकर्सचे संघ मालक आहेत युवा उद्योजक आणि त्याचबरोबर भिवंडी सिटी इमर्जिंगचे उपाध्यक्ष विराजजी चोरगे आणि दुसऱ्या बाजूला युवा उद्योजक ठाणे ओळेचे श्रीराम फाउंडेशनचे संघ मालक रोशनजी ठाकूर आणि त्याचबरोबर प्रज्ञेशजी ठाकूर. दोन्ही संघ मालक युवा आहेत आणि त्यांनी आपापले संघ उतरवलेले TDPL मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14ला 1. नक्कीच विकेट सुद्धा कृष्णा गवळीची जरूर मिळाली. मात्र धावांची गती सुद्धा खूप चांगली आहे. श्रीराम फाउंडेशन या संघाचा आपण विचार केला त्यांची बॅटिंग लाईनअप खूप खोलवर आहे आणि त्याचमुळे अजय पाटील नेहमी टॉस जिंकल्यानंतर चेस करणं पसंत करतात. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे या धावा चेस होण्याची शक्यताही असू शकते. मात्र हेही विसरून चालणार नाहीये. बालाजी एकर्स भिवंडी या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. मोन्याची 2 षटकं असू शकतात. 1 षटक त्याचं संपलेलं आहे आणि विनीत माईसारखा गोलंदाजी या टीमकडे मॅन फ्रॉम मानकोली.
पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. इथून अजून आपण विचार केला तर 62 धावा बनवायच्या. 30 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 30 बॉलमध्ये 62 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत श्रीराम फाउंडेशन या टीमला. श्रीराम फाउंडेशन कासारवडील या नावाने सुद्धा संघ आपल्याला बऱ्याच वेळा खेळताना दिसतो. फटका चांगला आहे. डीप कव्हर मधनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग आहे. मात्र इथे अक्षय पाटील उर्फ मोन्याकडनं थोडीशी चूक झाली. रनआउटची संधी होती करण. यस, फिल्डिंग चांगली झाली होती कव्हर्सला आणि तिथून थ्रो देखील मोन्याने जर कव्हर केला असता तर मात्र स्वराजची विकेट धोक्यातच होती. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहता अक्षय पाटील, मोन्या, मॅन फ्रॉम अलिबाग. फार कमी खरं तर वेळेमध्ये आणि वयामध्ये व्यावसायिक स्तराचे दरवाजे ठोठावणारा अलिबागचा अष्टपैलू खेळाडू आहे अक्षय पाटील मोन्या. गोलंदाज रितेश धुमाळ गोलंदाजी मार्कवर. डावखला त्याचा गोलंदाज आहे. पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेर. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. स्वराज मात्रेला माघारी परतावं लागेल. लागणारा दुसरा धक्का श्रीराम फाउंडेशन या टीमला. बॉल थोडासा लेट झाला होता आणि एड्स घेऊन प्रतीक नाईकने जबरदस्त ही कॅच टिपलेली आहे आणि स्वराजची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 16-2 सध्या ही परिस्थिती आपण पाहतो. त्या मॅच मध्ये 28 बॉल मध्ये अजूनही 60 धावांची गरज आहे श्रीराम फाउंडेशन. नवीन बॅटर मैदानाचा आत येत असताना रोनक आलेत बॅटिंग करण्यासाठी. सुरुवात चांगली झाली होती मात्र विकेट सुद्धा गेलेले आहेत. कृष्ण कवी बाद झाला. त्यानंतर आता स्वराज मात्रेची विकेट मिळाली आहे रितेश धुमाळच्या खात्यामध्ये. रितेशच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या होत्या आणि एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. रोनक आणि राहुल एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहिलं तर महेंद्र आहेत, अजय पाटील आहेत. त्यामुळे फलंदाजी चांगली आहे मात्र एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे मॅचमध्ये कारण लक्ष 76 धावांचं आहे. यस, मधल्या फलीमध्ये चांगले फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळतात श्रीराम फाउंडेशन कडे. पण सुरुवातीला धावसंख्येचं फाउंडेशन होणं हे फार गरजेचं आहे कारण तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताय. नॉट इन लास्ट मॅच मध्ये जरूर त्या 10 धावा बनवल्या. महेंद्र मागेच्या खेळीला खऱ्या अर्थाने त्याने न्याय दिला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय 1 धाव इथे मिळाले. चांगली थ्रो फेकी आपल्या पाहायला मिळते डीप मधनं. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बालाजी एकर्स भिवंडी या टीमच्या माध्यमातून सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. रिक्वायर्ड टेंडेड आताही दाखवतोय आपल्याला 13.11चं. धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांच्या मॅचेस तुम्हाला दरवर्षी ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात. पंचांनी नो बॉल घोषित केलाय मात्र राहुलने काय केलंय हे मागच्या मॅच मध्ये अशीच विकेट सुद्धा राहुलची गेली होती. कदाचित बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता. बॉल निसटला होता. कमी गतीने आला होता फुल टॉस आणि मागे फाईन लेग कडे कश्यपने प्रयत्नही केला पण पाहतोय आपण थोडासा लेट झाला तो. अंपायरचा सिग्नल आलेला नो बॉल. फ्रीट ऑन आहे आणि आता ती चान्स असेल एका मोठ्या फटक्यासाठी राहुल कश्यपला. 18 धावा आहेत सध्या धावा फलकावरती. रितेश धुमाळ समोरच्या एंडकडून. नक्कीच फ्रीटचा बॉल आहे रितेश. राहुलसाठी हा बॉल पाहतोय आपण. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर.
धुमाळ. ओहो, वन्स अगेन अंपायरचा सिग्नल येत असताना नो बॉल, म्हणजे आता गोलंदाज होईल बाद आणि आता एका नवीन गोलंदाजाला देखील हे षटक कंप्लीट करायचंय. इंटरेस्ट वाढतो या मॅच मधला, कारण विकेट जी कृष्णाची होती त्यानंतर धावसंख्या थांबली होती, पण त्यानंतर पुन्हा आक्रमण आणि या षटकारानंतर आपण पाहतोय आता आणि वरतून आलाय. आणि सुदैवानं मी अक्षयचे कौतुक करेन मोन्याचं, की फार चांगल्या पद्धतीने त्यांनी या बॉलला कव्हर केलेलं आहे. 25 धावा आहेत, फ्री हिट ऑन. चर्चा होईल आता कोणता गोलंदाज कोणता खेळाडू हे षटक कंप्लीट करेल. 76 धावा डिफेंड करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. 75 जरी बनवल्या असल्या 76 होऊ शकतात. नाही आजही, कारण आपण ज्यावेळी दुपारी इथे 4:30 वाजता आपण इथे रिपोर्टिंग केलं त्यावेळी आम्ही असंच युट्यूब ऑन केलं आणि एक मॅच आम्ही पहिली वडवली. बी संघाला 99 धावा चेस करायच्या होत्या आणि 6 षटकांमध्ये त्याही धावा चेस करायच्या आणि त्या धावा 5 षटकांमध्ये चेस केल्या विशाल पाटील आणि शुभम पाटीलने. त्यामुळे कोणत्याही धावा सेफ नाही आहेत क्रिकेटमध्ये. प्रतीक नाईक अखेर या मीटिंग नंतर सध्या बॉलिंग मार्कवरती जात असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल त्याला टाकायचे आणि त्यामधला एक फ्री हिट असणार आहे. राहुल कश्यपच्या बॅटमधून ऑलरेडी एक षटकार आलेल्या फ्री हिट वरती पुन्हा त्याला चान्स आहे आणि सेट बॅटर आहे. 4 बॉलमध्ये 10 धावा. लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्ही 2-3 बॉल तुम्ही खेळताय म्हणजे आम्ही तुम्हाला जरूर म्हणू शकतो की तुम्ही सेट बॅटर आहात आणि आतापर्यंत आलेल्या राहुल कश्यपच्या 10 धावा त्याला कॉन्फिडंट देऊन जातील. पार्टनरशिप पाहिजे श्रीराम फाउंडेशनला, तर मात्र या 76 पर्यंत पोहोचत असताना जरूर ते हा पल्ला गाठू शकतात. रिक्वायर्ड रन रेट 11.77 आहे, तितकंही मोठं नाही. नक्कीच पिंटे जोशी आपल्या सोबत आहेत. खूप चांगली स्कोरिंग आज दुसऱ्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि खास करून TTPL ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं त्यांनी. या स्पर्धेमध्ये जलपेश भोईर, सुशील पाटील आणि तेजस पाटील यांनी विश्वास दाखवलाय पिंटे जोशीवरती. आणि मग अशी सुशील पाटील यांनी चर्चाही केली आमच्यासोबत की येणाऱ्या काळामध्ये पिंटे जोशी यांना आम्ही नक्कीच जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करू टायगरमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतील. आणि नक्कीच सुशील नेहमीच संधी देत असतात. आता येणारा चेंडू आता फ्री हिट आहे. धावा झालेत 25. प्रतीक नाईक आलेत. फ्री हिटचा बॉल आहे. गॅप भरपूर मोठे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे, मात्र 2 धावा इथे करण वेगाने पूर्ण केलेत. प्रॉपर कनेक्शन झालं नाही, त्यामुळे मिड विकेट पर्यंतच अंतर आपण बघितलं. बॉलने कापलं आणि तिथे फिल्डर उपस्थित होता आदित्य भोईर. आदित्य भोईर या आदित्य मोनीश आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. बिलॉंग करतात टिंबवलीला, तेव्हाही आपल्याला ते पाहायला मिळतात. शेवटचा बॉल फटका जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटकार आपण बघितला राहुल कश्यपचा आणि सीमारेषेच्या बाहेर आरव नावाच्या प्रेक्षकाने ती कॅच पकडली आहे. त्याला आपण देऊया ते पारितोषिक. सो मी विनंती करेन दिवेशजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. अर्थातच कॅच त्यांनी पकडलेली, आपण त्यांना पारितोषिक देऊयात. नक्कीच दिवेश पाटील आज भरपूर खुश आहेत, कारण त्यांचा संघ त्विशा स्पोर्ट रिची जितू निलेश 11 संघ क्वालिफाय सुद्धा झालेला आहे. आणि आपण पाहतोय 2 षटकात 31 धावा झाल्यात. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून आपण पाहिलं तर 24 बॉल मध्ये 45 धावा कारण अजूनही करायच्यात. मॅच थोडी हळूहळू सोपी होत चालली आहे श्रीराम फाउंडेशन साठी. पाहूयात सोपी सध्या वाटते. मैदानाच्या आत कडाक्याची थंडी आहे. दबबिंदू जास्त साचलेला जाता गवतावरती आणि आउटफील्ड मध्ये जसा बॉल जाईल तो ओला होणार आहे आणि मग तो त्यानंतर मारल्यानंतर हवेमधून तितकासा ट्रॅव्हल होणार नाही. या सर्व गोष्टी निदर्शनात तुम्हाला आणाव्या लागतील आणि आयोजकांचं मी खास करून कौतुक करेन, कारण या ओव्हरने ज्या 3 ओव्हर टाकल्या जातात त्यासाठी सेपरेट बॉल आहे. त्या एंडने ज्या 3 ओव्हर्स टाकल्या जातात त्यासाठी सेपरेट बॉल यूज केला जातो प्रत्येक डावामध्ये. मोन्या फुल लेंथ ऑन साइडला वाडिश लॉंग ऑन कडे बॉल गॅप मध्ये येत आहेत 2 फिल्डर आणि बॉल गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार.
यॉर्करचा प्रयत्न होता, फुल लेंथ पडलाय आणि चौकार देखील आपण पाहतोय वजेच्या बॅट मधून. टोला लागला बॉल गरंगत, शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहतोय फिल्डरने त्या ठिकाणी फील्ड करून थ्रो देखील केलेला आहे. एकच धाव आणि एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय सध्याचं धाव फलक आपल्याला पाहायला मिळतंय ते 36. 36 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हेल्दी रन रेटने सध्या जरी हा डाव आपण पाहतोय, जे काही रिक्वायर्ड रन रेट त्यांना मेंटेन करायचं होतं त्यांनी केलेले. करंट रन रेट आपण जर बघितलं तर 15 वरती आणि रिक्वायर्ड सध्या आपण पाहतोय ते फक्त 10.91. नक्कीच आपण पाहतोय अजून इथून 22 बॉल मध्ये 40 धावा करायचे श्रीराम फाउंडेशन या टीमला. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची खून करते. आता थोडासा दबाव अक्षय पाटील वर सुद्धा पाहायला मिळतोय, कारण की 22 बॉल मध्ये 39. कारण मॅच आपण पाहिलं तर 22 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 रन्स अजूनही करायचे. अक्षयचा पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. एकच धाव मिळेल. यस नो कॉर्डिनेशन दिसत नव्हतं, मात्र एक सिंगल इथे मिळालेली आहे. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 रन्स करायचे. 38 धावा झाल्यात करण 15 बॉल मध्ये आणि 21 बॉल मध्ये 38 अजूनही करायचे. आणि पार्टनरशिप देखील आपण पाहतोय जमलेले, कारण 7 बॉल मध्ये 17 वरती राहुल कश्यपला आपण पाहतोय. 3 बॉल मध्ये 6 वरती रौनक वझे देखील आहे. त्याच्या बॅट मधून मोनाच्याच अगेन्स्ट आपल्याला चौकार पाहायला मिळालाय. कंटिन्यू करतोय मोना. हे षटक महत्वपूर्ण आहे बालाजी एकच साठी देखील. आउटसाइड एज आणि विकेट किपरने झेल देखील टिपलेला आहे. 38 ला 3 श्रीराम फाउंडेशन. आमचे संपूर्ण जे ऑपरेटर आहेत चंद्रकांत दादा फुटाणे असेल त्यांचे सर्व सहकारी, खूप चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. प्रेक्षकांना काय हवं असतं तर खूप चांगले संगीत, चांगलं क्रिकेट, चौकार षटकार हे प्रेक्षकांना हवं असतं. आता इथे विकेट गमावले नाही. आता स्वतः कॅप्टन अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 20 बॉल मध्ये 38 अजूनही करायचे आहेत. हा चेंडू ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता करण आणि त्याला छेडछाणी केली. हा ऍक्शन रिप्ले बघा. GTC क्रिएटिव्ह विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल जागा खऱ्या अर्थानं दिली नव्हती मोनाने आणि आउटसाइड एज घेऊन विकेट किपरने कॅच देखील पकडलेली. मी अगोदरच म्हणालो हे षटक मोना विकेट साठी जाणार आहे. विकेट त्याने मिळवली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये श्रीराम फाउंडेशनचे कर्णधार आलेले आहेत. हिटमॅन ऑफ बरोडी अजय पाटील, गोलंदाज अक्षय पाटील. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय, मात्र यष्टिरक्षकांनी चॅलेंज केलंय. रिव्ह्यूचा वापर करण्यात आलेला आहे व्हाईट साठी. नाही 39 वरती 3 विकेट आपण पाहतोय. इथून अजूनही 37 धावा या मॅच मध्ये बनवायचे. बघायचे या बॉल वरती व्हाईट बॉल आहे की फेअर डिलिव्हरी हे चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आमचे आजचे आचार्य संदीप पाटील यांचे मी कौतुक करेल, जे डायगरचे आहेत. संदीप दादा असतील, कीर्ती दादा असतील आणि डायगरचे आचार्य नेहमी चर्चेत असतात मेजवानी म्हटल्यानंतर. आणि कालही संदीप पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगली मेजवानी तुम्हाला पाहायला मिळाली. उद्या जरूर आपण पाहणार आहोत 11 नोव्हेंबर उद्याची पहिली मॅच पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक. अर्थातच प्रथमेश आणि त्यासोबत करण अंबाला तुम्हाला पाहायला मिळतील ज्या टीम मध्ये. दुसऱ्या बाजूला चॅलेंज स्पोर्ट्स पवन केने, संजू जरूर आपल्याला दिसतोय. पाहूयात ऑल इंडिया आयकॉन बऱ्याचशा टीमच्या चेंज आहेत, त्यामुळे कदाचित उद्या संजू असेल नसेल हा देखील प्रश्न आहे. खाली सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत केणे प्रतिष्ठान, ऋतिक पाटील आणि त्याच्या सोबतीला अंगद पाटील तुम्हाला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन 11 डायगर, दिनू कांबळे आणि विश्वनाथ जाधव अशाच्या उद्या लढती आपण पाहणार आहोत. उद्या 4 टीम्स या पाहायला मिळतील आणि उद्या देखील मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती असेल. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीवरती. थर्ड अंपायर जरूर चेक करत आहेत. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज व्हाईट बॉल. नक्कीच योग्य डिसिजन. मी फिरोज सरांचे कौतुक करेल, खूप चांगली भूमिका.
आणि सातत्याने पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर पवार सर असतील, प्रसाद सहस्रबुद्धे असतील, बाळा सर असतील आणि फिरोज सरांचं खास करून मी कौतुक करेल. नेहमी ते चर्चा असेल. व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. इथे मात्र डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. एकोणचाळीस धाबा झालेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अक्षय पाटीलचा स्पेल इथे समाप्त होईल. अक्षय पाटील उर्फ मोन्या दोन धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. डायरेक्ट हिटला चान्स होती. खरं तर आपण जर बघितलं तर अजय पाटील थोडा उशिराने जरूर होता, बिकॉज तो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत स्ट्रोक तो खेळला होता आणि राहुल कश्यपचा कॉल होताच ऑलरेडी आणि त्यामुळेच कीपर कॉल फिल्डरकडे आला, त्याने थ्रो केला होता. ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपला. 41 धावा आपण पाहत आहोत. 76चं टार्गेट आहे आणि आता 18 बॉल मध्ये आपण जर बघितलं तर या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत श्रीराम फाउंडेशनला 35 धावा. ते 35 करायच्या. ऐकूया 3 षटकासाठी करण खान यांचा आवाज. 7 बॉल मध्ये ज्या 17 आपण पाहत आहोत राहुल कश्यपच्या बॅट मधून आलेला तो स्ट्रायकिंग एंडला सेट बॅटर आहे. धावसंख्येची गती ज्याने वाढवलेली आहे त्याची विकेट फार इम्पॉर्टंट असेल बालाजी एकरसाठी आणि तो जर खेळत राहिला तर या धावा माग नसतील. 18 बॉल 35. 3 ओव्हर मध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. जरी आपण 3 विकेट बघितल्या असल्या तरी 76 ला चेस करत असताना 41 वरती आहे सध्या श्रीराम फाउंडेशन. साकिब खान शॉर्ट बॉल मिड ऑफ आत आहे, त्याच्यावरतून बॉल चाललाय मागे आणि पहिल्या टप्प्यावरती साइड स्क्रीन वरती आदळतोय चौकार. कश्यपने आपल्याला दाखवलेले शफल झालाय. मोनालाही जरूर तो बॉल तेव्हा अर्थातच अटेम्प्ट करत होता राहुल कश्यप, तेव्हा दिसला नव्हता. मागून बॅकअप येत आहे तोपर्यंत अजय स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. बाईटचा सिग्नल एका धावेने. टोटल सध्याचा स्कोर आपण बघितला तर तो 46 आहे आणि 16 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. मॅच क्लोज येत चालली आहे आणि दोन्ही बाजूने संघर्ष आपण पाहत आहोत. चौकार येतोय, त्यानंतर काही डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 16 बॉल 30 धावांची गरज. अजय पाटील आले स्वतः कॅप्टन श्रीराम फाउंडेशन टीमचे आणि आता 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू मध्ये 30 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. क्लोज मॅच आहे. 16 चेंडू 30 धावा. अकू टप्प्याचा बॉल होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत. अजय पाटील स्वतःवरती नाराज आहेत. या अगोदरचा हातात चेंडू राहुललाही मिळाला होता, तोही फायदा घेऊ शकला नाही. आता कॅप्टन अजय पाटील सुद्धा फायदा घेऊ शकला नाहीये. कारण शॉर्ट बॉल होता. अजय कडून तीच अपेक्षा होती की सीमारेषेच्या बाहेर बॉल आता तो मारेल, बट इथे जरूर कनेक्शन जुळलं नाही. आणि हा शॉर्ट बॉल का पडलाय कारण रिलीज पॉइंटला पाय घसरला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये साकिबला जर तुम्ही बघितलं तर त्याचा जो फ्रंट फूट आहे तो घसरला आणि त्यामुळे बॉल फार शॉर्ट पडला होता. ती चान्स होती ती गमावली आहे खऱ्या अर्थानं अजय पाटीलने आणि ती नाराजी
स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावरती दिसते. इक्वेशन बदलत असताना 15 बॉलचा खेळ बाकी आणि 15 बॉल मध्ये 29 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या श्रीराम फाउंडेशनला बालाजी एकर्सच्या अगेन्स्ट. 15 चेंडू 29 धावा या मॅच मध्ये आता करायचे. राहुल कश्यप पावसाळी क्रिकेट मध्ये सुद्धा भरपूर चर्चेत राहिला, ठाणेचा खेळाडू आहे. शकीब हा या टप्प्याचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. अक्षय पाटील आपण पाहिलं तर माफ करा अक्षय नाहीयेत. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण क्षणाला विकेट तर आली आहे. 21 धावांचं योगदान दिलं राहुल कश्यपने, तो माघारी परतलाय. 47 ला 4, 14 बॉलचा खेळ बाकी आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. लास्ट मॅच मध्ये जबरदस्त खेळ ज्याने केला होता तो मॅन फ्रॉम वाशेरे पीटीसी पडगा महेंद्र मागे. पारितोषिक आलेले रोहन ठाकूर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी श्रीराम फाउंडेशनच्या बॅटर्सला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो. मात्र मॅच सुद्धा महत्वाचे, कारण इथून जिंकलात तर सुपर 12 मध्ये पोहोचा, हरलात तर या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर जावं लागेल. 14 चेंडू 29 ची गरज. मायटी महेंद्र या नावाने देखील तो ओळखला जातो आणि मागच्या मॅच मध्ये त्याचे मायटी हिट आपण बघितलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग त्याने लास्ट मॅच मध्ये केली आणि तीच अपेक्षा आता या मॅच मध्ये त्याच्याकडून आहे. 14 बॉल 29 धावा आणि बॉल मधलं अंतर तितकंसं नाहीये. ही मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. हे षटक आपल्याला बरंच काही सांगून देणार आहे. साकिब पुन्हा तयार होता. 2 बॉल बाकी आहेत या षटकातील साकिबचे. 14 बॉल 29. हो शॉर्ट बॉल, खराब बॉल आणि थेट तो आता चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. मोठा षटकार. ए बाय तुझा नवरा बार आला आणि खराब बॉल, शॉर्ट बॉल पडला आणि तुटून पडलेला प्रचंड ताकदीचा वापर आणि ज्या ईर्षेने त्याच्या चेहऱ्याचे हावभाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघेही भिवंडीचे खेळाडू आहेत. बरोडीचा अजय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला वाशेरेचा महेंद्र मागे. श्रीराम फाउंडेशन साठी 53 धावा धावा फलकावरती 4 विकेट पडलेत आणि 13 बॉल मध्ये 23 धावांची सध्या तरी गरज. 13 बॉल 23. महेंद्र मागेच्या बॅट मध्ये उपयुक्त षटकार आलाय. असाच काही चेंडू अजयलाही मिळाला होता, असाच चेंडू राहुललाही मिळाला होता. साकिब वन्स अगेन, पण यावेळेला चान्स आहे. फील्डर मागे थांबलाय, पोहोचू शकत नव्हता. पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून थ्रो करतोय आदित्य. धाव मिळत असताना आपण पाहतोय 1 आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 54 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 22 धावांची गरज आहे श्रीराम फाउंडेशनला. ते 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. श्रीराम फाउंडेशन संघाचे आपण पाहतोय खंदे समर्थक सूरज भंडारी आणि यज्ञेश काळन, त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल पाहायला मिळते आणि त्यांनी भरपूर सपोर्ट केलाय पहिल्या मॅच पासून श्रीराम फाउंडेशन टीमला.
12 बॉल आणि 22 धावांची गरज. महेंद्रच्या बॅट मधून पहिला षटकार आला. 54 वरती सध्याचं धावफलक आहे. लास्ट मॅच मध्ये जी बॅटिंग आहे, षटकार आपण पाहतोय. महेंद्र मागेचे दोन सुरुवातीलाच हेलिकॉप्टर जबरदस्त होते. त्यानंतरचा पडला होता तो, बॉडीचा बॅलन्स गेला होता, पण थेट बॉलला पाठवलं होतं लॉंग ऑनच्या बाहेर. आणि तीच ताकद पुन्हा तो बॅटचा फ्लो फ्री करत असताना आमसला त्याला आपण पाहतोय. मैदानाच्या आज 54 वरती सध्याचं धावफलक 12 बॉल 22. मॅच तितकीशी लांब नाही. मला आठवतंय पहिल्या मॅच मध्ये विनीत माळीने पॉवर प्ले मध्ये बॉलिंग केली होती. सुरुवातीला सेकंड ओव्हर आणि अर्थातच तो फोर्थ ओव्हर मध्ये आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळाला होता. चांगली बॉलिंग त्याने केली होती. या मॅच मध्ये पाहूयात, अपेक्षा भरपूर आहे त्याच्याकडून. 12 बॉल 22. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल आणि यावेळेला अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईट. नाही, नक्कीच एक धाव इथून कमी होईल. 12 बॉल 22 21 होता. 12 बॉल 21 करायचे. जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच आपण पाहिली तारीफ सईद यांच्या माध्यमातून, त्यावेळी विनीतने काय गोलंदाजी केली होती त्या टेस्ट मॅच मध्ये करण. येस, नो डाऊट. ओहो, ऑफ स्टंपचा बार मागेला वाटला आत येतोय, कारण पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त त्याचे इन स्विंगर आपण बघितले होते विनीत माळीचे. पण हा बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय की मात्र थोडासा लांब राहिलाय. जर तो आत आला असता तर बॅट वरती असता मागेचा. समोर ताकदीने बॅट फिरलीच होती. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 55 धावा. बाहेरच्या बाजूने निघाला, आउट स्विंगर होता. येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. इथे पत्रकारिता क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न महेंद्र मागेने कॉल दिलाय. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बालाजी एकर्स भिवंडी टीमच्या माध्यमातून. आक्रमण तर करतोय, पण त्यासोबत आपण बघितलं तर थोडा संयमाने देखील खेळत असताना बॅकफुटला थांबला, कट केलं त्याने बॉलला. 2 धावा इथे मिळतात. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 57. बॉल बाकी आहेत 10. धावा पाहिजेत 19. एक मोठा फटका या मॅच मध्ये श्रीराम फाउंडेशनची पकड मजबूत करणार आहे. तर एखाद विकेट बालाजी एकसला देखील या मॅच मध्ये आणणार आहे. दोन्ही बाजूने चुरशीने प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या चक्रव्यूह रचलंय महेंद्र मागेसाठी. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, डीप मध्ये मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर थोडंसं खाली आणि स्वीपर कव्हर लेग फिल्डर आहे. कव्हर सोबत पॉइंट, थर्ड मॅन आणि फाईन लेग आत. 10 बॉल 19. महेंद्र मागे. ऑफ स्टंपचा बाहेर स्लाइस करायचं जरूर होतं, बट इथे आपण जर बघितलं तर आता बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही, रेंज मध्ये देत नाहीये. डॉट बॉल. यासाठी मी विनीत माळीचा उल्लेख केला की एक चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा त्याने कमबॅक करून दिलाय बालाजी एकर्स भिवंडी टीमला. 9 चेंडू 19. माळी ओव्हर द विकेटने वन्स अगेन महेंद्र साठी. पुन्हा तेच आणि यावेळेला अंपायरचा सिग्नल येतोय वाईट. वारंवार आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरची लेंथ आहे. कदाचित वाईड लाईट चान्स घ्यावी महेंद्र मागेने आणि तिथे टॉपेजने विकेट मिळावी. इस्माईल बरंच काही सांगून दे त्या वाईट कशासाठी टाकलाय विनीत माळीने. धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 58. हे सर्व डावपेच असतात. 9 बॉल 18. चॉप केलाय बॉल, कव्हर्सच्या वरतून चाललाय बॉल, गॅप आहे. स्वीपर कव्हरचा फिल्डर आदित्य धावतोय, पोहोचला देखील. 2 धावा तोपर्यंत अजय आणि त्याचबरोबर महेंद्र कंप्लीट करतात. 2 धावांसोबत मॅच पुढे चालले. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 60. बॉल बाकी आहेत 8. धावा पाहिजेत 16. 8 चेंडू 16 धावांची गरज आहे. चेंडू पासून 8 धावा अजूनही जास्त आणि 2 पॉवर हिटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. महेंद्र आणि अजय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे श्रीराम फाउंडेशन संघाला नक्कीच सुखरूप असं वाटत असेल, कारण की 2 चांगले पद. मात्र आपण पाहिलं तर थोडंसं द फॅक्टर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण त्यामुळे त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही होऊ शकतो. येस, लेदर बॉल क्रिकेटमध्ये खास करून आपण पाहतो की फिल्डिंग करणारी बॉलला शाईन करण्यासाठी घासत असते. पण कालपासून जर आपण बघितलं तर बॅटिंग करणारी टीम वारंवार बॉलकडे लक्ष देत आहे, कारण ड्यू फॅक्टर आहे. ते दवबिंदू जर बॉलवरती लागले तर मात्र हवेमधून बॉल तितकासा फ्लाय होत नाही. त्या कारणास्तव तो बॉलला वारंवार पुसलं जातं आणि त्यामध्ये आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने देखील त्यांना सपोर्ट केलेला आहे. महेंद्र आणि अजय सध्या मैदानाच्या आत आहेत. 8 बॉल 16 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे आणि विनीत माळीकडे 2 बॉल आहेत. त्यावरती पाहूयात काय घडणार आहे. खऱ्या अर्थानं महेंद्र मागे चान्स घेईल. एक मोठा फटका पाहिजे श्रीराम फाउंडेशनला, त्यासाठी प्रयत्न या 2 बॉलवरती जरूर होईल. विनीत माळी पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून रिलीज पॉइंट आल्यानंतर थोडा थांबलाय.
दबकला आणि योग्य ऑप्शन असतो गोलंदाजाकडे, तोच त्याने निवडला बॉलला न टाकण्याचा, थांबून पुन्हा बॉलिंग मार्क वरती चाललाय. तिन्ही खेळाडू अजय पाटील, भिवंडी, विनीत माळी, भिवंडी आणि हा देखील स्ट्रायकिंग एंडला महेंद्र मागे, भिवंडी. वाईट यॉर्करचा प्रयत्न ब्रिटन क्रीजच्या बाहेर पडलाय. अंपायरचा सिग्नल आलाय, वाईट धावा. पुढे चाललेला स्कोर सध्या 61, 8 बॉल मध्ये 15 धावा. कालही आपण बघितला शेवटचा सामना असाच रंगला होता, सांधवी कन्स्ट्रक्शन आणि वाशी इंडियन्स मध्ये. आणि सध्याचा सामना आपण पाहतोय बालाजी एकर्स आणि त्याचबरोबर श्रीराम फाउंडेशन या दोन संघांदरम्यान. याच बॉलची अपेक्षा होती, वाईड नंतर तो आत येतोय, पुढचाच बॉल आणि नाराज. ही सर्व आपण त्याची सध्या शरीर यष्टी पाहतोय. तो महेंद्र मागे. 7 बॉल आणि 15 धावांची गरज. नाही, दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाचा जर विचार केला तर दोन्ही खेळाडू भिवंडीचे आहेत. दोन्ही खेळाडू एकमेकांचे डावपेच माहिती आहेत, त्यामुळे चांगली चुरस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल फुल टॉस आहे, ऑन ड्राइव्ह केलाय, लॉंगॉनला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने, डबलचा कॉल आहे, अजयचा. फिल्डर येतोय, उचलल्या बॉलला थ्रो करतोय आणि तोपर्यंत आपण पाहतोय त्या 2 धावा. जाऊयात आपण लास्ट ओव्हर मध्ये. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 63 धावा आणि आता 6 बॉल मध्ये उरलेल्या बनवायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या श्रीराम फाउंडेशनला 13 धावा. आपण पाहतोय मिस्टर GTC जलपेश भोईर यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. तेजसजी पाटील असतील, पप्पू गायकवाड असतील, तारीफ सरांना तुम्ही पाहतायत. 70-70 चे सर्वे सर्वा आणि मुख्य व्यासपीठ आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. दिवेश पाटील यांना तुम्ही बघू शकाल. दिशा स्पोर्ट रिची जितू निलेश डब्ल्यू टीमचे पुरस्कर्ते. त्यांचा संघ सुपर 12 मध्ये सुद्धा पोहोचलाय. कारण आज सकाळी आपण पाहिलं तर पहिल्या 2 सामने सलग जिंकले. बरीचशी चर्चा आपण बघितली, वेळ जरूर घेतला होता बालाजी एकर्सने आणि बॉलिंग मार्क वरती कंटिन्यू करण्यात आलेले साकिब खान यांना. 4th ओव्हर मध्ये 13 धावा जरूर खर्च केल्या होत्या साकिबने, पण या लेफ्टी स्पिनरला जरूर इथे मीडियम पेसर आहे त्याला इथे यूज करण्यात आलेले. आणि अजय पाटील कडे स्ट्राइक आहे. 6 बॉल मध्ये 13 बनवायचे आहेत. पहिला बॉल साकिब, लॉफ्ट केलाय बराच उंच, मिड विकेटला फिल्डर आलाय खाली, पाहतोय त्याच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर षटकार. सात बॉल मध्ये 15 हव्या होत्या, तेव्हाच महेंद्र मागेने 2 धावा घेतल्या. त्यावेळी त्याला विश्वास होता की अजय पाटील षटकार मारू शकतो, त्यामुळे स्ट्राइक त्याच्याकडे त्यांनी ठेवली. चाबूक शॉट पाहायला मिळाला आणि या 13 धावा बनवत असताना सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये मोठा फटका येणं फार गरजेचं होतं. अंपायरचा सिग्नल येतोय आणि ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण बघितलं तर शेवटपर्यंत अजय पाटील देखील बघत होता, फिल्डर येत होता, पाहत होता, त्याचा हातात जातोय की सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणि आपण पाहतो या षटकारासोबत स्कोर पुढे चाललाय. 69, 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 धावांची गरज आहे.
ती या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्रीराम फाउंडेशनला. मागचा सामना 2 बॉल 10 बनवला नॉडीने आणि तिथून जरूर श्रीराम फाउंडेशन या मॅच मध्ये खेळते बालाजी एकर्सच्या अगेन्स्ट. पहिल्या मॅच मध्ये याच बालाजी एकर्सने हाय स्कोर उभारला होता, 94 रन्स बनवले होते. आणि आजच्याच मधल्या सर्व मॅचेस आपण ॲव्हरेज स्कोरच्या बघितल्या, या लास्ट मॅच मध्ये आपण बघितल्या त्या धावा 75 आणि 76 ला चेस करत असताना दुसऱ्या डावामध्ये देखील आतापर्यंत 69 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल 7 ची गरज आहे. साकिब खान पडलाय बॉल, बाहेर वळतोय, डॉट बॉल ही रंगत आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, दुसरा डॉट आलाय. साकिब देखील या मॅच मध्ये आणि बालाजी एकर्स देखील या मॅच मध्ये आहे. 4 बॉलचा खेळ बाकी, 7 धावांची गरज. दोन्हीही आपण पाहतोय संघ मालक देखील उभे आहेत. एका बाजूला युवा उद्योजक आणि सिटी इमर्जिंग भिवंडीचे उपाध्यक्ष विराजजी चोरगे, तर दुसऱ्या बाजूला युवा उद्योजक रोशनजी ठाकूर आणि प्रज्ञेशजी ठाकूर. 4 बॉल 7. गती कमी होती. ऑन साइडला पण पाहतो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन प्रॉपर नव्हतं. मिड विकेटला मोनिश सिंगल मिळते, मागे स्ट्रायकिंग एंडला आलाय. एका धावेने स्कोर 70. बॉल बाकी आहे, 3 धावा पाहिजेत 6. आता शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते. एका बॉल मध्ये देखील मॅच फिनिश होऊ शकते. मात्र आता प्रयत्न पाहूयात. मागे चर्चेकडे प्रतीक नाईकला पण पाहतोय. अक्षय पाटील मोन्या चर्चा करतोय गोलंदाजाने बॉल कसा टाकला पाहिजे. ऑन साइडला फील्ड पोझिशन सध्या महेंद्र मागेसाठी लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑफ आत आहे. एक्स्ट्रा कव्हरला आता वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि एक्झॅक्ट वाटते की लॉंग ऑफलाच ते आणत आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ठेवलं आणि कव्हर मध्ये एक तुम्हाला डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. फाईन लेग आत आहे. शॉर्ट थर्ड मॅन. साकिबला थोडीशी घाई बॉल टाकण्याची, पुन्हा तो चाललाय आता मागे. मुनाने थांबवलं कारण फील्ड तो सेट करत होता. थर्ड मॅन पॉइंटचा बॉलर तयार होईल. 3 बॉल 6 धावांची गरज. उलटोस मॅच फिनिश. मायठी महेंद्रने ठोकलाय षटकार. श्रीराम फाउंडेशन क्वालिफाय होते सुपर 12 ला TDPL सीझन 5 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि सुशील पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करणार आहोत. विराजी चोरगे साहेब बालाजी एकर्स भिवंडी या टीमचे पुरस्कर्ते आणि जबरदस्त बघा अजय पाटीलच्या नेतृत्वाखाली सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालाय तो श्रीराम फाउंडेशन. आणि भरपूर सपोर्ट सूरज भंडारी आणि यज्ञेश काळन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला टीम श्रीराम फाउंडेशन या टीमला. आणि पारितोषिक सुद्धा लावलं होतं. जबरदस्त मॅच. दुसरी रात्र आपण मध्ये रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. चार विकेट घेणारा बॉबी भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉबी भोईर या मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर रोहन ठाकूर यांनी महेंद्र मागे यांना षटकारासाठी 1000 रुपये लावले होते. ते पारितोषिक आलेले. प्रत्येक षटकाराला पारितोषिक होतं. सो आपण सगळे षटकार काउंट करू आणि तसं प्राइज देखील देऊयात श्रीराम फाउंडेशनच्या बॅटर्सला. सामनावीर येतोय मंचावरती. दिवेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विशा जितू रिची निलेश 11 डोंबिवलीचे ओनर. बॉबी भोईर जबरदस्त